स्त्रीवरती अन्याय होतोय, स्त्रीवरती अत्याचार होतोय, हा सहन नाही झाला पाहिजे। मुख्यमंत्री साहेबांनी फक्त लाडकी बहीणच काढली, पण बहिणीचं हे संरक्षण त्यांनी केलं नाही। आणि मला असं वाटतं की त्यांनी बहिणीचं सुद्धा संरक्षण केलंच पाहिजे, बहिणीचं सुद्धा संरक्षण केलंच पाहिजे। कलियुग में था बाल पुंडलिक, जाऊं तो मैं कहाँ जाऊं, अब हर घर में है रावण, इतने राम कहाँ से लाऊं, इतने राम कहाँ से लाऊं। महाराज, आज प्रत्येक घरामध्ये रावण जन्माला आलाय। मग एवढे राम आणायचे तरी कुठून महाराज? आपण जर आपल्या मुलाला चांगले संस्कार दिले ना, रक्षाबंधनला आपल्या भावाकडं काहीच मागायचं नाही माता मौलांनो, फक्त म्हणायचं दादा ज्या नजरेनं तू माझ्याकडे पाहतोस ना, त्याच नजरेनं या जगातल्या प्रत्येक स्त्रीकडे पाहायचं। जोपर्यंत तुझा जीवात जीव आहे ना, तोपर्यंत दादा काय हवंय? अहो आपण काम करतो, आपण फक्त या संसारातच गुंतलोय, मुलाला संस्कार देण्यासाठी आपण फार कमी पडलोय। आपल्या लक्षात येत नाही, आपले मुलं गाडीवर फिरतात, दुसऱ्या मुलीला छेडतात, शिट्ट्या वाजवतात, ते आपल्या लक्षात येत नाही। पण ज्या वेळेस परिस्थिती फारच बिघडून जाते, त्यावेळेस आपल्याला वाटतं एक काम कमी केलं असतं आणि मुलाकडे लक्ष दिलं असतं तर बरं झालं असतं, पण आपल्याला ते कळतच नाही महाराज। कसं आहे ना, आपलं तहान लागल्यावरच आपण विहीर खंदायला सुरुवात करतो। माता मौलांनो, तुम्ही काही करा अगर नका करू बरं का, एक वेळेस देवाचं नाव घेणं सोडून द्या, तुम्हाला वेळ भेटला तर घ्या, पण मुलाला संस्कार देण्यामध्ये कुठेही कमी पडू नका, कारण आज चांगल्या संस्काराची फारशी गरज आहे महाराज। चांगले संस्कार द्या, कारण मुलगी जर एखादी वेळेस बाहेर गेली, संध्याकाळी तिला येण्याकरता थोडाही उशीर झाला तर आपण फोन लावतो, ताई कुठपर्यंत आलीस, ताई कुठपर्यंत आलीस, हे आपल्या मनामध्ये धासत असते। बाई माझी ताई सुरक्षित घरी येते की नाही, बाई माझी ताई कुठं बसली असेल, बाई माझी ताई काय करत असेल, हे आपल्या मनामध्ये असतं बरं का। पण आपणही आपल्या मुलीला चांगले संस्कार दिले पाहिजे। आपण तिला सांगितलं पाहिजे, लहान असू मोठा असू कसाही असू, जर तुझ्याकडे वाईट नजरेनं बघितलं आणि जर तुला जर काही म्हणलं ना, तर जाग्यावर त्याला मारायचं, असं आपण सांगितलं पाहिजे। आपण म्हणतो ए असं करू नको बरं का, ही वडणी घे, हे असं करू नको, हे तसं करू नको, आपण तिला भीती घालतो। आणि बघा जिजाऊ मासाहेब कशा होत्या, त्यांनी काय शिकवण दिली? छत्रपती शिवाजी महाराजांचे हेच संस्कार आहेत का आपल्यावर? मुळीच नाही महाराज। छत्रपती शिवाजी महाराजांनी जे आपल्याला शिकवलं ना, ती शिकवण आपण आपल्या लक्षात ठेवली पाहिजे। अहो माझे राजे उगाच होऊन गेले नाही, एवढी चांगली अहो त्यांनी एवढे किल्ले जिंकले, पण स्त्रीला कुठं खाली बघण्यासारखं त्यांनी केलं नाही हो। जर स्त्रीवर अन्याय होत असेल, स्त्रीवर अत्याचार होत असेल, तर माझे राजे धावून जायचे। ही शिकवण आहे आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांची। का कसलेही कपडे घालायचे, एवढे मोठे केस वाढवायचे, एवढी मोठी दाढी वाढवायची आणि लोकांच्या पोरीला छेडछाड करायची, हे संस्कार आहेत आपल्या राजाचे? मुळीच नाही। राजाने आपल्याला जसे संस्कार दिलेत ना, तसंच आपण जगामध्ये जगलं पाहिजे। मुलींनो, बापाची मान जाईल खाली जाईल असं कधी आयुष्यामध्ये वागू नका हो, कारण आपला बाप आपल्यासाठी खूप कष्ट करत असतो, आपल्यासाठी खूप धडपडत असतो। छत्रपती शिवाजी महाराजांचे हे संस्कार नाहीत। मासाहेब जिजाऊंनी जे छत्रपती शिवाजी महाराजांवरती संस्कार केले ना, तेच संस्कार आज प्रत्येक आईने आपल्या मुलावरती केले पाहिजेत, प्रत्येक आईने आपल्या मुलावरती केले पाहिजेत महाराज। पण आपण संस्कार देण्याकरता फार कमी पडलोय हो। आपल्याला कधी लक्षात येतं, ज्यावेळेस आपला मुलगा दुसऱ्या मुलीकडे वाईट नजरेनं पाहतो, ते आपल्या लक्षात येत नाही मायबाप, पण ज्यावेळेस आपल्या मुलीकडे दुसरा मुलगा वाईट नजरेनं पाहतो ना, त्यावेळेस आपल्या लक्षात येतं की बाबा आपण आपल्या मुलीला संस्कार चांगले दिले असते, आपल्या मुलाला जर चांगले संस्कार दिले असते तर आज ही वेळ आलीच नसती मायबाप। म्हणून संस्कार देण्याकरता तुम्ही कुठेही कमी पडू नका। विठ्ठल विठ्ठल कारण मग या महाराष्ट्रामध्ये आपला धर्म कोणता आहे? बोला बोला, धर्म कोणता आहे? मग ही शिकवण आहे का आपल्या धर्माची? माता मौलांनो, स्त्रीने पदर का घेतला पाहिजे? स्त्रीने पदर याच्याकरता घेतला पाहिजे की माझ्याशिवाय माझे केस कोणत्याच पुरुषाने बघितले नाही पाहिजे, म्हणून स्त्रियांनी पदर घेतला पाहिजे।
आपली संस्कृती आणि ती संस्कृती आपण जपली पाहिजे, दुसरे जपणार नाहीयेत. त्याकरता आपण आपल्या मुलांना चांगले संस्कार दिले पाहिजेत, त्यांना चांगलं वाग म्हणलं पाहिजे. दादा तू ज्या नजरेनं आमच्याकडे पाहतोस ना दादा, त्याच नजरेनं प्रत्येक मुलीकडे पहा रे, प्रत्येक मुलीकडे पहा. जर एखाद्या मुलीला अडचण असेल, आपल्या मुलाला जर आपण चांगले संस्कार दिले असतील तर आपला मुलगा धावत गेला असता. पण आपलाच मुलगा वाईट असेल तर लोकांना म्हणून काय उपयोग आहे. म्हणून तुम्ही देवाचं नाव घ्या, अगर नका घेऊ, पण आता याची आवश्यकता आहे. तुम्ही तुमच्या मुलांना संस्कार देण्यामध्ये कुठंही कमी पडू नका, कुठंही. सखूबाई, जनाबाई, मीराबाई, बहीणबाई कशा होऊन गेल्या, नामदेव महाराज, तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर महाराज, आमचे संत कसे होऊन गेले. कधीही परस्त्रीकडे वाईट नजरेनं बघितलं नाही. आणि तीच आमच्या वारकरी संप्रदायाची शिकवण आहे महाराज, तीच वारकरी संप्रदायाची शिकवण आहे. आणि आपण आपला धर्म, आपला हिंदू धर्म आहे महाराज, आणि खाली मान घालावं लागल असं कधीही आयुष्यामध्ये वागायचं नाही. जनाबाई कशा होत्या, ज्यावेळेस जनाबाई आपल्या आईवडिलांसोबत गेल्या कुठं, पंढरपूरला, देवाचं दर्शन घेतलं जनाबाईंनी. आणि देवाचं दर्शन घेतलं जनाबाईंना. आता देवापासून काही उठावंच वाटना, आपल्या मुलांना मंदिरात जावं असं वाटत नाही का. तिथं 4 ज्ञानाच्या गोष्टी भेटतात ना, असं तमाशा बघायला, वाईट वाईट बघायला आपल्या मुलाला अगोदर जावं असं वाटतं, पण देवाच्या मंदिरात जावं असं वाटतं का. विचारा तुमच्या मुलाला. आज तुमच्या मुलाला म्हणा कीर्तनाला चल, तो येत नाही, पण त्याला म्हणाव दादा आपल्याला फिरायला जायचंय, दादा आपल्याला डान्स बघायला जायचंय. तुमचा दादा म्हणण्याच्या अगोदर जसं आहे तसंच निघतो का. आपण संस्कार देण्यामध्ये कुठंतरी कमी पडलो ना, आपण कमी पडलो. चुकी त्यांची नाही, चुकी तुमची. तुम्ही जर चांगले संस्कार दिले असते तर आज तुमचा दादा वाया गेलाच नसता, मायबाप गेला असता का, नसता गेला. जनाबाईला काही देवाच्या चरणापासून उठावं असं वाटच ना. जनाबाईचे वडील म्हणाले, अगं जना जायचे आपल्याला गंगाखेडला, किती वेळ बसणार आहेस पंढरपुरामध्ये. आओ बाबा असं काय करताय, मी आता एकदा देवाच्या चरणावरती आले ना, आता मी देवापासून दूर जाणारच नाही बाबा, तुम्ही काही करा. मग खूप जनाबाईला विनवलं, अगं जना असं नसतं ग बाळा, तू म्हणली पंढरपूरला घेऊन चला, मी आलो ना तुला घेऊन, एवढं असतं का जना, चल बरं आपल्याला जायचंय गंगाखेडला. जनाबाई काही ऐकायला तयारच नाही. मग जनाबाईचे आई वडील कदरून निघून गेले महाराज, कारण पेरणीचे दिवस होते, त्यांना शेतामध्ये जाऊन पेरणी करायची होती. मग दामा शेटेच्या घरी जनाबाई तिथंच राहिल्या पंढरपुरामध्ये. त्या राहिल्या होत्या देवाचं भजन करण्याकरता, त्या राहिल्या होत्या देवाचं नामचिंतन करण्याकरता, त्या राहिल्या होत्या देवाचं स्मरण करण्याकरता, त्या देवाला आपलंसं करून घेण्याकरता. पण त्यांना कामामुळं वेळच भेटायचा नाही. जनाबाई आपलं दळण दळायच्या. दळण कोणत्या वेळेमध्ये दळतात माता माऊल्यांनो, आजकाल गिरण्या आहेत, पहाटे 4 वाजता बरं का. बघा आमच्या आजींना माहिती, कारण संस्कृती ही फार विचित्र होत चालली हो, संस्कृती जपणारे हे फार कमी राहिले. 4चा वेळ असतो बरं का, म्हणजे कधीही पण पहाटे दळण. आणि मग जनाबाई दळण दळायच्या. सुंदर माझे जाते ग फिरते बहुते ग, ओव्या गाऊ कौतुके तू ये रे बा विठ्ठला, ओव्या गाऊ कौतुके तू ये रे बा विठ्ठला. सुंदर माझे जाते गे फिरते बहुते, सुंदर माझे जाते गे फिरते बहुते, ओव्या गाऊ कौतुके तू ये रे बा विठ्ठला, ओव्या गाऊ कौतुके तू ये रे बा विठ्ठला. सासू आणि सासरा धीरतो तिसरा, सासू आणि सासरा धीरतो तिसरा, ओव्या गाऊ कौतुके तू ये रे बा विठ्ठला, ओव्या गाऊ कौतुके तू ये रे बा विठ्ठला. सुंदर माझे जाते गे फिरते बहुते, सुंदर माझे जाते गे फिरते बहुते, ओव्या गाऊ कौतुक तू ये रे बा विठ्ठला, ओव्या गाऊ कौतुक तू ये रे बा विठ्ठला. बघा जनाबाई जसं म्हणायच्या तसंच देव म्हणायचा. आता मला सांगा, देवाला सासू सासरे आहेत का हो? मुळीच नाही. देव सुद्धा म्हणायचा, सासू आणि सासरा
धीर तो तिसरा ओव्या गाऊ कौतुके तू ये रे बा विठ्ठला. जनाबाई जसं म्हणायच्या तसंच देव सुद्धा म्हणायचा. मग महाराज इकडं काकडा चालू व्हायचा. सगळे असे, काकडाला काही तरुण मंडळी नव्हते, सगळे असे म्हातारेच होते. म्हणायचे सुंदर असं काकडा मंदिरात. उठा पांडुरंगा प्रभात समयोपातला वैष्णवांचा मेळा गरुड पायी गाठला. वैष्णवांचा मेळा गरुड पायी गाठला. उठा पांडुरंगा प्रभात समयोपातला वैष्णवांचा मेळा गरुड पायी गाठला. वैष्णवांचा मेळा गरुड पायी गाठला. ओ वाळवंटापासून महाद्वारापर्यंत सुरवराचे नाते उभे जोडून हात. सुरवराचे बाते उभे जोडून हात. मग महाराज इकडं मंदिरामध्ये सुंदर असा काकडा व्हायचा. पण म्हातारे हे आयुष्यभर अनुभव घेतलेला असतं बरं का बाबांनी. बरोबर आहे का बाबा? बाबा म्हणायचे अरे ज्या देवासाठी आपण काकडा करतो तो देव आहे का मंदिरामध्ये? मग बाकीचे म्हणायचे अरे आहे का म्हणजे काय विचारतोस, देव इथनं कुठे जाणार आहे? मग महाराज दुसऱ्या दिवशी परत त्याला विचार आला, देव नसलच बहुतेक. आणि म्हणून महाराज कोवाडाडोनी पाहता ती जगजेठी, कोवाडा आडून पाहिलं देव आतमध्ये आहे का? ते आजोबा म्हणले अरे 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 आपण ज्या देवासाठी काकडा करतो तो देवच मध्ये नाहीये. देव कुठं गेला, देव कुठं गेला, देव कुठं गेला? सगळीकडं देवाला शोधायले की हो, सगळीकडं देवाला पाहिले, देव मात्र कुठंच नाही. अख्खं मंदिर पालतं घातलं, तिथं देव सापडला नाही. अख्खं पंढरपूर पालतं घातलं, देव काही सापडलाच नाही. मग त्यावेळेस यांना वाटलं नक्कीच त्या जनीच्या घरी गेला असेल. म्हणून ते चालले आणि जनाबाईच्या घरी गेल्याच्या नंतर त्यांचा असा दरवाजा उघडला. ए जनाबाई तुझ्या घरी देव आहे का ग? देवाला वाटलं बाबू ते वारकरी आपल्यासाठी काकडा करतायत आणि आपण जनीच्या घरी येऊन बसलो. कारण त्या वारकऱ्याची ताकद ही वेगळी होती आणि आत्ताच्या वारकऱ्याची ताकद ही वेगळी. वारकरी देवाला भांडू लागले, म्हणू लागले देवा तुला हे शोभतं का रे? आम्ही तुझ्या करता काकडा करतो आणि तू जनाबाईच्या घरी येऊन बसतोस. देव म्हणला वारकरी बाबा मी तरी काय करू, बघा ना काकड्याची वेळ आणि दळण दळायची वेळ एकटीच होते. अहो आई बाबांसोबत ही गेली नाही गंगाखेडला, माझ्या जवळ राहिली. मग आपण जर देवाला आपलंसं केलं तर देव आपल्याला आपलंसं करतो, पण आपण देवाला आपलंसं करतच नाही. आपल्या अंतकरणामध्ये भावच नाही. पण आपण जर देवाला अंतकरणामधून जर आवाज दिला ना तर निश्चित देव येतो बरं का, निश्चित देव येतो. मग जनाबाईला वारकरी म्हणू लागले अगं जना तुला तरी शोभतं का? अगं आम्ही काकडा करतो आणि देव इथं येऊन बसतो, तू येऊ देऊ नको बरं. जनाबाईने सांगितलं ठीक आहे वारकरी बाबा, मी बोलवतच नाही हो त्याला, तोच माझ्या जवळ येतो. बरं बाबा मी बोलवतच नाही उद्यापासून. ठीक आहे. मग महाराज एक दिवस झाला, 2 दिवस झाला, देवाला वाटायला जनाबाई आवाज कसा देईन नाही. रोज जनाबाई पहाटे पहाटे मला आळवायची आणि आता काही बंद केलं की काय जनाबाईंना आळवणं. देवाला फार विचार यायला लागला. मग देवानं विठेहून खाली उडी मारली आणि तसंच निघाला का हो? नाही, तर रुक्मिणी आईसाहेबांच्या शृंगारगृहामध्ये देव गेला आणि त्यांचे दागिने परिधान केले, साडी घातली, काष्टा घातला देवाने, सगळा स्त्री रूप धारण केलं आणि जनाबाईच्या घरी आले. दरवाजा वाजवायला लागले. अहो मला ओळखलं का? जनाबाई सुद्धा देवाला आवाज द्यायच्या, ये ग विठा बाई माझे पंढरीचे आई, माझे पंढरीचे आई, माझे पंढरीचे आई.
देवाला बोलवत नाही, मग आलं कोण असेल दरवाजाच्या बाहेर? जनाबाईने दरवाजा उघडला आणि विचारलं, आपण कोण? देवाला वाटलं मला ओळखलं नाही. अहो मी खरंच तुम्हाला ओळखलं नाही, माझी चेष्टा करताय का? अगं तू तर म्हणली ना, ये ग विठाबाई माझे पंढरीची आई. मग मी आता आईसारखं आलो ना तुझ्या जवळ, आणि तरी तुम्हाला ओळखलं नाही जने. जनाबाई म्हणले, अरे देवा मी तुझी चेष्टा करू लागले रे, मी तुला सहजच म्हणलं देवा, सहज मी बोलून गेले, आणि तू तर खरंच स्त्रीचं रूप धारण करून आलास. म्हणजे आपल्याला जर पुण्यवान व्हायचं असेल तर आपण काय केलं पाहिजे? देवाचं नामचिंतन केलं पाहिजे. आपल्या मुलामुलींना चांगले संस्कार दिले पाहिजेत बरं का. कारण आपण काय करतो, एक मुलगी म्हणते बघा छोटीशी, नको करू तू माझ्या लग्नाची घाई, नको करू तू माझ्या लग्नाची घाई, शिकून स्वाभिमाना मी जगू दे ग आई, शिकून स्वाभिमाना मी जगू दे ग आई. स्वयंपाक भांडे धुणे मी धुवावे, घरी काम करूनी शाळेत जावे, सुटली की ग शाळा मी येते घरी, ठेव भरवसा तू माझ्यावरी, चुकीचं मी पाऊल उचलणार नाही, चुकीचं मी पाऊल उचलणार नाही, शिकून स्वाभिमाना मी जगू दे ग आई, शिकून स्वाभिमाना मी जगू दे ग आई. म्हणजे महाराज आपली मुलगी घरातलं सगळं काम करते, सगळं काम करून शाळेत जाते, आपला मुलगा कधीही उठतो, मुलाचा भरोसा. ती मुलगी म्हणते, आई तुला मुलाचा भरोसा आहे, मुलावर विश्वास आहे, मग माझ्यावर नाही का ग? आई तू तुझ्या दादाला अगोदर सुधरव ग, आपला जर दादा दुसऱ्यांकडं वाईट नजरेनं पाहिलं नाही ना तर माझ्याकडे कोणी वाईट नजरेनं पाहणार नाही ग. त्यामुळं आपण काही करा अगर नका करू, पण मुला मुलींना चांगले संस्कार द्या. आपल्याला पुण्यवान व्हायचंय की नाही? मग तुकाराम महाराज म्हणतात, अभंगाच्या प्रथम पुण्यवंत भावे, 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 जय हो. पुण्यवंत भावे, पुण्यवंत भावे, आवाज, पुण्यवंत भावे, 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 पुण्यवंत भावे. एका सजनाची नावे, एका सजनाची नावे, एका सजनाची नावे, एका सजनाची नावे, नेगे माझी वाचा तुटी, 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 नेगे माझी वाचा तुटी,
लोकांची संगत केली पाहिजे, पुण्यवंत व्हावे, घेता सज्जनाची नावे. आपल्याला पुण्यवान व्हायचे की नाही, मग आपण सज्जन लोकांची, संत महात्म्यांची संगत केली पाहिजे. अगोदरचे लोक असा विचार करायचे, आपण जर आपल्या मुलाचं किंवा मुलीचं नाव जर देवाचं ठेवलं ना, तर त्याचं पुण्य आपल्याला लागल बरं का. पण आता काळ बदललाय आणि लोकही बदललेत महाराज, फार जमाना बदलत गेलाय बरं का. बदलून गेला जमाना, बदलून गेला जमाना, या जमान्यामध्ये आई वडिलाची शिकवण नाही, या जमान्यामध्ये परस्त्रीचा आदर नाही. बदलून गेला जमाना, बदलून गेला जमाना. मग महाराज फार हे जग बदललंय आता माहितीये का. आणि पण अगोदरचे लोक असा विचार करायचे, आपण आपल्या मुला मुलीचं नाव देवाचं ठेवलं पाहिजे, त्याचं पुण्य आपल्याला लागल. अगोदरचे नाव कसे होते, जनाबाई, मुक्ताबाई, तुकाराम, ज्ञानोबाराय, असे अगोदरचे नाव होते. म्हणजे संतांचे, देवाचे नाव ठेवायचे. आता जमाना बदललाय महाराज, आता काय निघालेत नाव, चिंट्या, पिंट्या, याला काही अर्थ आहे का हो. आणि आता तर नवीनच नाव निघाले. आम्ही काल परवा चहा प्यायला गेलो बरं का एक जणाच्या घरी, आणि मग आम्ही त्यांच्या सोप्यावरती बसलो. मग ते शेजारी बसले होते भैया, ते म्हणले पिल्लू चहा घेऊन ये बरं. मी म्हणलं तुमच्याकडे कुत्र्याचं पिल्लू आहे का. ते म्हणले नाही, माझ्या बायकोला म्हणतोय. म्हणजे फार जमाना बदलून गेलाय. पण अगोदरचे लोक असा विचार करायचे, त्याचं पुण्य आपल्याला लागल. मग हा जमेळा होता, फार पापी होता, फार दृष्ट होता, तरी सुद्धा त्यानं त्याच्या मुलाचं नाव नारायण ठेवलं होतं. तो सतत म्हणायचा, नारायण पाणी आण, नारायण असं कर, नारायण तसं कर, सारखं नारायण नारायण. त्याच्या मुखातून देवाचा जपच व्हायचा की हो, सारखं देवाचं नाव घ्यायचा. देवाशिवाय म्हणजे त्या मुलाचं नाव घ्यायचं, कारण तो सगळ्यात लहान होता. नारायण नारायण. मग त्याचा शेवटचा काळ जवळ आला, तो आपल्या मुलाला आवाज देऊ लागला, नारायण ए नारायण पाणी आण बरं. स्वतःचा मुलगा धावत पळत आलाच, पण देवानं त्याच्याकरता विमान पाठवलं. त्यासाठी विमान पाठविले, त्यासाठी विमान पाठविले, विमान पाठविले, त्यासाठी विमान पाठविले. ओ पुत्राची आलोभे म्हणे नारायण, पुत्राची आलोभे म्हणे नारायण, पुत्राची आलोभे म्हणे नारायण, पुत्राची आलोभे म्हणे नारायण. त्यासाठी विमान पाठविले, त्यासाठी विमान पाठविले, त्यासाठी विमान पाठविले, विमान पाठविले. देवानं त्याच्याकरता विमान पाठवलं. आजामेळा फार पापी होता. आजामेळा पापराशी, आजामेळा पापराशी, नामे नेला वैकुंठासी, नामे नेला वैकुंठासी, नाम तुझे रे, नाम तुझे रे, नाम तुझे रे नारायणा. एवढा पापी अजामेळा होता. देवानं त्याच्याकरता विमान पाठवलं. मग आपण तर एवढे पापी नाहीत. सगळ्यांनी एकदा हात वर करा, लाजू नका बर का. जिथं लाजायचं तिथंच लाजायचं. हा, सगळ्यांनी हात वर करा. नारायण नारायण श्रीमद नारायण नारायण नारायण.
मोठ्यानं म्हणा की जेवले नाही का? श्रीमद नारायण नारायण नारायण. वाह. भजमत नारायण नारायण नारायण. ओ नारायण नारायण श्रीमन नारायण नारायण नारायण. हा बस तुमच्यासाठीच एकदा तुम्ही जोरदार टाळ्या वाजवा. मला तर तुम्ही फार आवडल्या. असं वाटते भाऊ मला यांना सोबतच घेऊन जावं की काय. मस्त म्हणता तुम्ही. खरंच महाराज, जे गोंधळ देवीला आवडतो तो गोंधळ आपण कधी करतच नाही. आपला गोंधळ वेगळाच असतो. जो देवीला आवडतो तो कळतो का नाही. आई भवानी तुझ्या कृपेने तारस भक्ताला, अगाध महिमा तुझी माऊली वार संकटाला. आई कृपा करी माझ्यावरी जागवी तो रात सारी. आई कृपा करी माझ्यावरी जागवी तो रात सारी. आज गोंधळ आलाय गोंधळ मांडला गंबे गोंधळ आलाय. गोंधळ मांडला गंबे गोंधळ मांडला. ओ गळ्यात घालून कवड्याची माळ, पायात बांधली चाळो, हातात परडी तुझ्या गंबे वाजवी तो संबुळ. दग दग त्यातून देते आई तूच जगन्माता. भक्ती त्यातून देतो आई नाव तुझे घेता. आई कृपा करी आमावरी जागवी तो रात सारी. आज गोंधळ आलाय गोंधळ मांडला गंबे गोंधळ मांडला. गोंधळ मांडला गंबे गोंधळ मांडला. उदो 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 उदो. आई राजा नंदीचा भवानी माता की. तुळजापूरची अंबाबाई हो मोठी सर्वत. तुळजापूरची अंबाबाई हो मोठी सर्वत. येरमाळ्याची येडेश्वरी हो माझं दैवत. येरमाळ्याची येडेश्वरी हो माझं दैवत. येडवाड्याची येडेश्वरी ग माझं दैवत. येडवाड्याची येडेश्वरी ग माझं दैवत. ओ तुळजापूरची अंबाबाई हो मोठी सर्वत. तुळजापूरची अंबाबाई हो मोठी सर्वत. येरमाळ्याची येडेश्वरी हो माझं दैवत. येरमाळ्याची येडेश्वरी हो माझं दैवत. येडवाड्याची येडेश्वरी ग माझं दैवत. येडवाड्याची येडेश्वरी ग माझं दैवत. उदो बोला उदो बोला उदो बोला अंबाबाई माऊली जावो. उदो बोला उदो बोला उदो बोला कृष्णाबाई माऊली जावो. उदो बोला उदो बोला उदो बोला कृष्णबाई माऊलीचा हो. उदो बोला उदो बोला उदो बोला कृष्णबाई माऊलीचा. आषाढी कार्तिकी तुझ्या गोंधळाची दाटी हो. आषाढी कार्तिकी तुझ्या गोंधळाची दाटी हो. कुंडलिक दिवटा शोभे वाळवंटी हो. कुंडलिक दिवटा शोभे वाळवंटी हो. एका जनार्दनी अंबा उभी करते उनी कटी हो. एका जनार्दनी अंबा उभी करते ओली कटी हो. उदो बोला उदो बोला उदो बोला अंबाबाई माऊली जावो. उदो बोला उदो बोला उदो बोला अंबाबाई माऊलीचा हो. असा महादेव मोठा गती गत्याची अर्धांगी पार्वती. असा महादेव मोठा गती गत्याची अर्धांगी पार्वती.
तयर माळ्याची सती न येडू डोंगरावर नांदती तयर माळ्याची सती न येडू डोंगरावर नांदती तयर माळ्याची सटी करेन डोंगरावर नांदती तयर माळ्याची सटी करेन डोंगरावर नांदती आई राधा नंदीचा बोल भवानी माता की मग महाराज तरी सुद्धा आपण देवीचा गोंधळ घालत नाही आपण देवीचं नाव घेत नाही म्हणून तर तुकाराम महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणात नेगे माझी वाचा तुटी नेगे माझी वाचा तुटी हो 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 नेगे माझी वाचा तुटी नेगे माझी वाचा तुटी हो नेगे माझी वाचा तुटी नेगे माझी वाचा तुटी हो नेगे माझी वाचा तुटी नेगे माझी वाचा तुटी महालाभ पुकासाठी महालाभ पुकासाठी महालाभ पुकासाठी महालाभ पुकासाठी नेगे माझी वाचा तुटी नेगे माझी वाचा तुटी हो नेगे माझी वाचा तुटी नेगे माझी वाचा तुटी हो नेगे माझी वाचा तुटी नेगे माझी वाचा तुटी माझी वाचा तुटी नेगे माझी वाचा तुटी नेगे माझी वाचा तुटी महालाभ पुकासाठी महालाभ पुकासाठी महालाभ पुकासाठी नेगे माझी वाचा तुटी महालाभ पुकासाठी महालाभ पुकासाठी महालाभ पुकासाठी तरी सुद्धा महाराज आपण आपल्या मुखामधून देवीचं नाव घेत नाही नेघे माझी वाचा तुटी महालाभ फुकासाठी तरी सुद्धा आपण कधी देवाचं भजन करत नाही का तर हे समाज नावं ठेवल म्हणून लोक म्हणतात महाराज खूप मोठी देवाची भक्त झाली असंच करायली तसंच करायली कारण लोकांना जर आपल्याला कोणाला चांगलं म्हणता येत नसेल ना तर गप्प राहायचं पण कोणाला वाईट तरी म्हणायचं नाही बरं का कारण चांगल्या रस्त्यावरती गतिरोधक आणि चांगल्या माणसाला विरोधक हे कायम ठरलेलेच असतात म्हणून लोकांकडे लक्ष द्यायचं नाही हो चांगलं केलं तरी लोक नावं ठेवतात वाईट केलं तरी लोक नावं ठेवतात आणि गप्प बसलं तरी लोक नावं ठेवतात म्हणून लोकांकडे लक्ष द्यायचं नाही नेहमी महाराज आपल्याला जे योग्य वाटते ना तेच आपण करायचं आपल्याला विश्रांती हवी असेल तर आपण देवीच्या चरणाजवळ गेलं पाहिजे विश्रांतीचा ठाव पायी संतांची या भाव मग काय होतं तुकाराम महाराज म्हणतात तुका म्हणे पापे जाती संतांची या जपे विठोबा रखुमाई 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 या आयुष्यामध्ये आल्याच्या नंतर काही करा अगर नका करू पण आई सेवा करावं एकदा का आयुष्यातली आई निघून गेली ना आणि एकदा का आयुष्यातला बाप निघून गेला ना नंतर आपले आई वडील कधीच येत नाहीत दादा आपण म्हणतो आई एकदाच ये ना ग हे आई
मी जेवण केलं नाही. आई तू मला विचारलं नाही ग जेवण केलंस का नाही. पण परत आपली आई येत नसते मायबाप. ऐका गड्या काही लक्षात राहिले की नाही मला माहीत नाही, पण ही गोष्ट मात्र तुमच्या लक्षात ठेवा. एकतर आपल्या मुलामुलींना चांगले संस्कार द्या आणि आपल्या आईवडिलांना चांगलं सांभाळा महाराज. कारण एक आई होती, लग्न झालं महाराज. लग्न झाल्याच्या नंतर वडील यायला येत असताना त्यांचा ॲक्सिडेंट होतो आणि त्यांचा मृत्यू होतो. ते आणायले होते, मुलगा झाला खूप वर्षांनी म्हणून मिठाई, पण त्यांचा मृत्यू झाला. तरीसुद्धा ती आई खचली नाही महाराज. आईने खूप कष्ट केले, खूप राबली आई. आणि महाराज त्या मुलाला शिकवलं. मग 8वीच्या स्कॉलरशिपच्या परीक्षेमध्ये त्या मुलाचा प्रथम क्रमांक आला आणि आईचा सत्कार ठेवला शाळेत. आणि म्हणून आईला बोलवलं. आईने सांगितलं ठीक आहे मी येते. आईला वाटलं मी माझ्या मुलाला एवढं चांगलं सांभाळलं, माझा मुलगा आता तरी विचारेन आई तू जेवण केलं का ग, आई तू कशी आहेस, आई तू काही खाल्लं का, बरं आई तुझा सत्कार आहे ग उद्या शाळेमध्ये. आई म्हणते बाळा तुला मला काही सांगायचं आहे का, बाळा तू माझ्यापासून काही लपवतोस का. मुळीच नाही ग आई, मी तुझ्यापासून कशाला काय लपवू. ए बाळा असं काय करतोस सांग ना. अगं आई मी तुझाच तर आहे, मी खोटं कसं बोललं. मग महाराज ज्या वेळेस तू झोपण्याकरता गेला त्यावेळेस ती आई जवळ गेली आणि म्हणली बाळा तू माझ्यापासून लपवतोस ना, उद्या मला शाळेत बोलवलंय ना, माझा सत्कार आहे ना बाळा. आणि बाळा ती गोष्ट तू माझ्यापासून लपवलीस. बाळा का रे तुला माझी लाज वाटते बाळा. बाळा एवढंच ना रे, मी लोकांच्या घरी भांडे घासते, लोकांच्या घरी काम करते, म्हणून तुला लाज वाटते का रे बाळा. तेव्हा तो मुलगा म्हणतो ए म्हातारे तू जर उद्या शाळेत आलीस तर तुझा आणि माझा संबंध तिथेच संपला. संस्कार देण्यासाठी आपण कुठेतरी कमी पडलो मायबाप, ते कधी चुकत नसतात. आपण त्यांना जर चांगले संस्कार दिले असते तर आज हे ऐकून घेण्याची वेळ झाली नसती. आईला वाटलं बाळा हे ऐकण्याच्या अगोदर माझा कान का नाही रे फुटला, बाळा माझा जीव का नाही रे गेला. महाराज आई सकाळी उठते, गोडधोड त्याच्या डब्याला करते, कपडे प्रेस वगैरे करते, त्याला कपडे घालते आणि शाळेत पाठवते. आई कामाला निघून जाते, एक घरचं काम करते, दुसऱ्या घरी जाते आणि म्हणते ताई काय काम असेल ते मला सगळंच सांगा, मी सगळं काम करते आज. त्यावेळेस त्या ताई म्हणतात अगं तुझ्या मुलाचा सत्कार आहे का, तुला जायचं नाही शाळेमध्ये का, तू जाणार नाही शाळेमध्ये. त्यावेळेस ती आई म्हणते अहो ताई मला ऐकायलाच आलं नाही तुम्ही काय म्हणतात. किती केलं तरी महाराज ती आई आहे. अहो मी म्हणते तुमचं अहो राहू द्या, एवढे भांडे पडलेत नंतर आपण बोलू. का आईचं मुलावरती प्रेम आहे मायबाप. तेव्हा त्या काकू जवळ येतात आणि त्या आईला ओढत ओढत शाळेच्या गेटपर्यंत घेऊन जातात आणि आतमध्ये चला म्हणतात. आई काही जात नाही, आईला ओढत ओढत घेऊन जातात. आईचा सत्कार होतो. ज्यावेळेस तो मुलगा आईला पाहतो ना त्यावेळेस त्याला खूप राग येतो, तो खूप चिडतो. घरी आल्याच्या नंतर आपली बॅग पॅक करतो आणि म्हणतो तुझा आणि माझा संबंध इथंच संपला. आईला वाटलं बाळा तुझे वडील गेले रे तरी सुद्धा मी खचले नाही, खूप कष्ट केले रे बाळा, आणि तुला आज त्याच आईची लाज वाटायला लागली. मी तुला सांगितलंय ना तुझा आणि माझा संबंध तिथंच संपला. म्हणून महाराज ती आई निघून गेली. हा मुलगा मात्र फार रडू लागला. माझी आई शाळेत आली, आता मला कोणतेच मुलं बोलणार नाहीत. आणि आईला दुःख वाटायला देवा माझं काय चुकलं रे, का 9 महिने 9 दिवस त्याला पोटात ठेवलं म्हणून ते माझ्याकडून चूक झाली का, त्याला जन्म दिला ही माझी चूक झाली का. देवा सांगणारे माझी काय चूक झाली, आज एवढी मोठी शिक्षा मला भोगावी लागते. तो मुलगाही शिकला, त्याला नोकरी लागली मायबाप, नोकरी लागली आणि नोकरी लागल्याच्या नंतर त्याने लग्न केलं. आता त्याला छान मुलगी सुद्धा झाली. आईला वाटलं बाई जे होईल ते होईल, माझा जीव जाईल पण एकदा मी शेवटचं नातरुंडाचं तोंड पाहते. लग्न झालं तरी सुद्धा मी मुलाकडे गेले नाही, पण आता खूप इच्छा आहे माझी नातरुंडाचं तोंड पाहण्याची. आईने गोडधोड केलं आणि मुलाच्या घराच्या बाहेर जाऊन थांबली. बेल वाजवली, सुनबाई आली आणि म्हणली कोण आहेत तुम्ही. आजी मी तुम्हाला ओळखलं नाही, या ना आत.
ती आई बोलली, तो आवाज त्या मुलाच्या कानावरती गेला. तो मुलगा धावत आला, आईला लाथ मारली आणि आई गणगळत खाली येऊ लागली महाराज. जे त्या आईनं भरून आणलं होतं ना, ते सगळं काही सांडलं महाराज. आई रडू लागली. आई घरी आली, एक वही घेतला, एक पेन घेतला आणि त्यावर आई लिहू लागली महाराज. आता अंतविधी करण्याकरता प्रत्येकाला यावंच लागतो. मग तो आला आणि आल्याच्या नंतर त्यानं पाहिलं की आपल्या बेडवरती तिथं एक वही पेन ठेवलेलं आहे. त्यानं वाचलं, बाळा तू ज्यावेळेस लहान होतास ना, तू जन्मलास आणि तुझे वडील गेले बाळा. अरे एवढंच नाही बाळा, मी 4 घरचं काम केलं, एवढे राबले, एवढे कष्ट केले बाळा. आणि तू जन्मला होतास ना, तेव्हा तुला डोळा नव्हता रे बाळा, डोळा नव्हता. आणि मी माझा डोळा काढून तुला बसवला. आणि बाळा आज तुला त्याच डोळ्याची लाज वाटते. म्हणून आई फार रडू लागली. तो मुलगाही रडू लागला आणि आईला म्हणू लागला, सांग आई सांग, तुला शोधू मी कुठं ग. सांग आई सांग, तुला शोधू मी कुठं ग. तुझे दार सोडून मी जाऊ कुठं ग. सांग आई सांग, तुला शोधू मी कुठं ग. माझ्या जीवीचा जिवाळा गेला सोडून आम्हाला. एकाएकी आली हवा, आज विझला मायेचा दिवा. आज विझला मायेचा दिवा. आई तुझं ग मीच लेकरू, रानावनात आई मीच कोकरू. तुझे दार सोडून मी जाऊ कुठं ग. सांग आई सांग, तुला शोधू मी कुठं ग. असा काय पांडुरंगा कोपला मावर, माया ममतेचा आठविला सागर. तिच्या विना जन्म, तिच्या विना जन्म वाटे रे सुना. आज विझला मायेचा दिवा. आज विझला मायेचा दिवा. ए आई, ए आई मी आलोय बघ ना ग. ए आई फक्त एकदाच म्हण ना ग बाळा, तुला काय पाहिजे. ए आई हे बघ तुझं नातरुंड आले. आई तुला तोंड पाहायचं होतं ना. दीदी बोल ना आजीला आपल्या, दीदी बोल ना आपल्या आजीला. पण महाराज तो कितीही फोटोकडे बघून रडायला, कितीही काही केलं तरी. दो कौन सी चीज है जो बाजार में नहीं मिलती. सब कुछ मिल जाता है लेकिन माँ बाप कभी नहीं मिलते, लेकिन माँ बाप कभी नहीं मिलते. डोंगराआड गेलेला सूर्य तुम्हाला पुन्हा दिसेल, डोंगराआड गेलेला सूर्य तुम्हाला पुन्हा दिसेल. पण लक्षात ठेवा, मातीत गेलेले माय बाप तुम्हाला पुन्हा कधीच दिसणार नाहीत, कधीच दिसणार नाहीत. तुम्ही कितीही रडा, कितीही आई आई म्हणा, कितीही काही करा महाराज, तुम्ही कितीही खाली माती उकरली ना, वर्षश्राद्ध करा, गोड जेवण करा, काहीही करा, पण तुमची आई येत नसते. म्हणून जोपर्यंत तुमची आई वडील आहेत ना, तोपर्यंत सेवा करा. कारण महाराज शेतकऱ्याचे आई वडील हे वृद्धाश्रमामध्ये कधीच नसतात बरं का. ज्याला नोकरी ना, नोकरदाराचेच आई वडील आज फार वृद्धाश्रमामध्ये आहेत. त्यांच्यामुळेच ते वृद्धाश्रम गच्च झाले, जागा नाही महाराज. का आईनं नोकरी लावून चूक केली का, आईने लहानाचं मोठं केलं, ही आईची चूक झाली का माय बाप? काय चूक झाली आईची? म्हणून महाराज या आयुष्यामध्ये आल्याच्या नंतर काही करा,
अगर नका करू, पण आईवडिलांची मात्र सेवा करा. असो, झालेली सेवा पांडुरंग परमात्म्याच्या चरणी अर्पण करते. माझ्या वाणीला पूर्णविराम देते. जर काही योग्य वाटलं असेल तर हा गुरुवर्यांचा आशीर्वाद असेल. गुरुवर्य रामेश्वर महाराज कोकाटे, गोविंद महाराज मुंडे, आमचे सर्वच, आमचे नाना असतील, आमचे आंधळे महाराज असतील, आमचे दुसरे महाराज असतील, आमचे मृदंगाचार्य महाराज असतील, आमचे गुट्टे महाराज असतील, आमच्या संस्थेतील सर्व मुलं असतील, आमचा भैया असेल आणि माईक सिस्टीमवाले दादा असतील, सर्वांच्या चरणावरती साष्टांग दंडवत. एकदा यांच्या सर्वांसाठी जोरदार टाळ्या वाजवा. आणि तुम्ही सगळेही वेळातला वेळ काढून या लेकराच्या कीर्तनाला आलात. खरंच तुमच्या सर्वांच्या चरणावरती साष्टांग दंडवत प्रणिपात करते. या व्यासगादीहून, या व्यासपीठाहून आणि माझ्या वाणीला इथेच पूर्णविराम देते. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. 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 ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली.